विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता वेध लागलेत मंत्रिपदाच्या। अशातच सोलापूर जिल्ह्याला हक्काचं पालकमंत्रीपद मिळणार की पुन्हा परकाच राज्य करणार याकडे आता सोलापूर वासियांचं विशेष लक्ष लागलेलं आहे। सविस्तर पाहूयात। आता सोलापूरकरांना लागले मंत्रिपदाचे वेध। जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळणार आणि कोणाला मिळणार मंत्रिपद? सोलापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीला 50-50 जागा मिळाल्या। वेगळा निकाल देणाऱ्या सोलापुरातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याविषयी आडाखे बांधले जात आहेत। त्यातही सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? हक्काचा पालकमंत्री मिळणार की पुन्हा मागील 5 वर्षांप्रमाणे परकाच राज्य करणार, अशा चर्चा सोलापूर वासियांमध्ये रंगल्यात। मागच्या टर्म मध्ये सोलापूरला मंत्रिपद नव्हतं, 2-3 पालकमंत्री हे पर जिल्ह्यातले नेमले गेले। त्यामुळे काय स्थिती होती, काय नाराजी होती हे सगळ्यांना माहिती आहे, भाजपच्या नेतृत्वाला माहिती आहे। आणि ज्या जिल्ह्यांनी 5 आमदार दिलेले आहेत आणि चांगले मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले, अभ्यास असलेले, माहिती असलेले दिलेले, त्यांच्यात जर करणार नसाल तुम्ही मंत्रिपद तर मग कुणाला देणार असा प्रश्न निर्माण होईल। मागील 5 वर्षात सोलापूर जिल्ह्याला 5 पालकमंत्री मिळाले, पण एकाही पालकमंत्र्याची ठोस कारकीर्द दिसून आली नाही। त्यामुळे सोलापूरचा विकास रखडल्याच्या भावना अनेक जण बोलून दाखवतायत। यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपच्या 5 आमदारांना निवडून दिलंय, त्यापैकी कोण मंत्री होणार असा प्रश्न सोलापूरकरांना पडलाय। मागील 5 वर्षाच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याला 5 पालकमंत्री मिळाले, पण त्या 5ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला ठोस काही मिळालं नाही। प्रगतीचं कुठलंही साधन किंवा योजना राबवली गेली नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला आता हक्काचा आणि स्थानिक पालकमंत्री मिळावा आणि ज्यांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी मिळते त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी चांगलं योगदान द्यावं। मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपद मिळणार आहेत, एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री। त्यामुळे सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार की पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेले शिक्षक देवेंद्र कोठे यांना नौखा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आता सुरू आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।